परत पहिला प्रश्न अजितजी आपल्यालाच अर्थात, कारण अजितजी महाराष्ट्रात भाजपला कुबड्यांची आवश्यकता नाही म्हणजे कोणत्या पक्षाकडे आपला नेमका इशारा? विशालजी, माझे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलंय, त्याचा आधार घेऊन त्याची बातमी आपण इथे दाखवायला पाहिजे होती। ती म्हणजे आम्ही महायुती म्हणून अभेद्य आहोत आणि आता आमच्या बरोबर जे मित्र आहेत त्यांचा अर्थ कुबड्या असं नाही। ज्या कुबड्या ज्यांची आवश्यकता आम्हाला नव्हती त्या आम्ही आधी फेकून दिल्या आहेत। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये यापूर्वीच्या युती किंवा आघाडीचं जे राजकारण होतं त्यापेक्षा अत्यंत चांगलं राजकारण आहे। विरोधकांना कुठेही बोट ठेवायला जागा नाहीये। आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अत्यंत चांगला समन्वय आहे। आमचे नेते ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात सर्वोच्च नेते, त्या वेळेला या दोन्ही नेत्यांशी अत्यंत सन्मानाने चर्चा केली जाते। ते दिल्लीला जातात तेव्हा ते भेटतात। या दोघांचे स्वतंत्र पक्ष आहेत आणि या दोन्ही स्वतंत्र पक्षांनी हे जे पक्ष फोडले करतात ना, या दोन्ही स्वतंत्र पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जाऊन या दोन्ही नेत्यांच्या बळावरती जितक्या जागा आता त्यांच्याकडे आहेत त्या मिळवून जनतेचा विश्वास संपादन करून ते सत्तेमध्ये परतलेत। त्यामुळे ह्या आरोपांना आधार नाही। ज्यांची आम्हाला आवश्यकता नव्हती त्या कुबड्या आम्ही फेकून दिल्यात। आमच्या बरोबरचे आमचे मित्रपक्ष, आणि एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे विशालजी, निश्चितपणे आपल्याला माध्यम म्हणून याचा अधिकार आहे की आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांचं आपण सखोल विश्लेषण करावं। जे आम्हाला आज सल्ले देतात संजय राऊत, मला त्यांना सांगायचंय की राऊत साहेब, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खून करून आपण ज्या काँग्रेस सोबत गेलात, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या छत्रछायाखाली असताना आम्ही सन्मानानं मातोश्रीवर जात होतो। आज युवराजांना उद्धवजींच्या सह दिल्लीला मुजरे झोडायला जावं लागतं, शेवटच्या रांगेत बसावं लागतं। एक प्रकारची राजकीय सुंत आपली झालेली आहे, त्याची आम्हाला अत्यंत अत्यंत खंत वाटते। त्यामुळे तुम्ही तुमची काळजी करा, आमची काळजी करू नका। आम्ही तिघही राजकारणाच्या सूत्राप्रमाणे स्थानिक निवडणुकांमध्ये आवश्यकता असते त्यामुळं वेगवेगळे निश्चितपणे लढू, कारण प्रत्येकाला पक्ष वाढवण्याची आवश्यकता आहे। परंतु एकमेकाचा सन्मान, एकमेकाचा विश्वास आणि महायुती म्हणून आमची अभेद्यता ही कायम आहे। यांनी कितीही त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न केला, आग लावण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही, कारण आमच्या नेत्यांचा समन्वय हा अत्यंत चांगला आहे। बरं अखिलजी, मगाशी जो आता अजितजींनी देखील प्रश्न उपस्थित केला आणि तुमच्या सल्ल्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय, अखिलजी संजय राऊतांचा सत्ताधारी मित्रपक्षांना नेमका काय सल्ला द्यायचा आहे म्हणजे त्यांना? कारण आज स्वाभिमानाचा मुद्दा काढला, कुणी गहाण ठेवलाय मग हा स्वाभिमान असं म्हणायचं आपल्याला? आता काय स्वाभिमानाच्या गप्पा या मारणारे लोक, आता फडणवीस साहेब ह्यांचे नेते आता